अनिल बोलतोय. आताचे मंत्री मुख्यमंत्री संकट काळात जर बस आणि बुलेटने प्रवास करतात तर फार मोठी ब्रेकिंग न्यूज बनते. देशात एक महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा बनतो. पण महाराष्ट्रात असा एक नेता होऊन गेला ज्यांनी आयुष्यभर बसने प्रवास केला, तोही कोणताच गाजावाजा न करता. 11 वेळा आमदार बनले म्हणून ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये असणारे स्वर्गीय गणपतराव देशमुख 1962 पासून ते 2014 पर्यंत सांगोला मतदारसंघाचे आमदार राहिले. पण त्यांचे नावे ना गाडी होते, ना बंगला, ना जमीन. ते कायम साध्या कपड्यात असायचे. एस टीने प्रवास करायचे. ना लाल दिव्याची गाडी नको, सरकारी थाटमाट नको. अहो, एका टर्ममध्ये निवडून आल्यावर 7 पिढ्यांचे प्रॉपर्टी कमवणारे नेत्यामध्ये असाही एक नेता होऊन गेला, जे पत्नीला महिन्याला ₹500 खर्चायला द्यायचे, स्वतःचे कामं स्वतः करायचे. इतकी वर्ष पद, सत्ता, मान, सन्मान मिळूनही त्यांना अहंकाराचा स्पर्श कधी केला नाही. स्वर्गीय गणपतराव देशमुख नेत्यांमधले एक नेते होते, पण विचार आणि आयुष्य इतकं मोठं होतं की आजही त्यांना महाराष्ट्र आदराने आठवतो. स्वर्गीय गणपतराव देशमुख.